श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत एकादशी कोण होती, एकादशी देवीचा जन्म कसा झाला, भगवान विष्णूंनी तिला कोणता वर दिला, एकादशीचे व्रत का करावे आणि या व्रतामुळे कोणते आध्यात्मिक लाभ मिळतात, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका। @स्वामी 3131 नवीन व्हिडिओसाठी चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की एकादशी म्हणजे काय। तर बघा, हिंदू पंचांगानुसार प्रत्येक पक्षातील 11वी जी तिथी असते ती एकादशी। एका महिन्यात 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात। त्यामुळे वर्षभरात साधारण 24 एकादशी येतात। अधिक मास असल्यास 26 एकादशी येऊ शकतात, परंतु अधिक मास नसेल तर टोटल वर्षाच्या 24 एकादशी असतात। आता भगवान विष्णूंना एकादशी अत्यंत प्रिय मानली जाते, म्हणून या दिवशी विष्णुपूजन, उपवास, जप आणि दान यांना विशेष महत्त्व आहे। खरं तर एकादशी ही भगवान विष्णूंच्या दिव्य शक्तीतून प्रकट झालेली देवी मानली जाते। तर मुरासूरचा वध करून तिने धर्माचे रक्षण केले, म्हणूनच प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा व उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे। आता तुम्ही म्हणाल की हे काय, तर एकादशी आणि आषाढी देवशयनी एकादशी यामध्ये फरक आहे। प्रत्येक एकादशीमध्ये फरक आहे। तर एकादशी ही भगवान विष्णूंच्या दिव्य शक्तीतून प्रकट झालेली देवी आहे आणि मग त्यानुसारच पुराणानुसार पूर्वी मुरासूर नावाचा जो अत्यंत बलवान राक्षस होता, त्याने देवांना खूप त्रास दिला। देवांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली। भगवान विष्णू मुरासुराशी अनेक वर्ष युद्ध करून खूप जवळील एका गुहेत विश्रांतीसाठी गेले। विष्णू भगवान झोपलेले असताना मुरासूर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे आला। तेवढ्यात भगवान विष्णूंच्या शरीरातून तेजस्वी दिव्य कन्या प्रकट झाली। त्या कन्येने मुरासुराचा वध केला। भगवान विष्णूंनी तिच्यावर प्रसन्न होऊन विचारले, तुला कोणता वर हवा आहे। त्या दिव्य कन्येने भगवानांच्या भक्तीचे कल्याण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली। तेव्हा भगवान विष्णूंनी तिला वर दिला की तुझे नाव एकादशी असेल। म्हणून आपण दर महिन्यामध्ये ज्या एकादशी येतात जे असते, तर ती एकादशी म्हणजेच भगवान विष्णूंनी जे वर दिला आहे तिला, की नाव त्यांनी स्वतःने दिलेलं आहे। तर चंद्र महिन्यातील प्रत्येक जी एकादशी तिथी तुझ्या नावाने ओळखली जाईल। जो भक्त श्रद्धेने एकादशी व्रत करेल त्याची पापे नष्ट होतील आणि त्याला मोक्ष प्राप्तीचा मार्ग मिळेल। अशा प्रकारे एकादशी कोण होती व कशा प्रकारे प्रकट झाली याबद्दलची सर्व माहिती यामध्ये सांगितली आहे। परंतु त्याचबरोबर आषाढी एकादशीची सुरुवात व जन्म कधी कसा झाला, तर बघा, आषाढी एकादशीला आषाढ शुक्ल एकादशी किंवा हरिशयनी एकादशी सुद्धा म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे। याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। चातुर्मास म्हणजे पवित्र महिना। चार महिने हे पवित्र असे चातुर्मासाचे असतात। तर आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या काळात भक्तांनी जर जप, तप, व्रत, दान आणि सात्विक जीवन जगावे असे सांगितले आहे। प्रत्येक एकादशीचे महत्त्व वेगळे वेगळे आहे। जसे की विष्णूंच्या दिव्य शक्तीतून एकादशी ही प्रकट झालेली देवी मानली जाते आणि जी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी जे एकादशी आहे, यात भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी ही धार्मिक श्रद्धा आहे। याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। असा दोन्ही एकादशी व देवशयनी यामध्ये फरक आहे। आपण एकादशीचे उपवासाचे फायदे बघण्यास गेलो तर पहा,
जी एकादशी दर महिन्याला असते त्याचे फायदे बघायला गेलो तर बघा, आपल्याला मानसिक शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो, भगवान विष्णूंची कृपा लाभते, सकारात्मक विचार वाढतात व धार्मिक श्रद्धेनुसार पापांचा नाश होतो. हे एकादशीचे फायदे आहेत. आपण एकादशीला काय करावे तर पहा, भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करावी. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठण करावे. सात्विक आहार घ्यावा किंवा उपवास करावा. गरजूंना अन्नदान करा. या दिवशी एकादशीला आपल्याला तामसिक अन्न, मद्य आणि मांसाहार, राग, खोटे बोलणे, वादविवाद हे टाळायचे आहे. शक्य असल्यास तांदूळ न खाण्याची परंपरा देखील अनेक ठिकाणी आहे. तुमच्याकडे एकादशीच्या दिवशी तांदूळाचा भात करतात का? तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे करतात की नाही. त्याचबरोबर एकादशीचे महत्त्व पाहण्यास गेलो तर तुम्हाला तर माहिती आहे, साक्षात भगवान विष्णूंनी एकादशीला किती छान प्रकारे वर दिलेला आहे. आणि तर पाहण्यास गेलो तर भगवान विष्णूंना प्रिय तिथी आहे ती म्हणजेच एकादशीचा उपवास, जप, पूजा, दान करण्याचा दिवस. मन, शरीर आणि आत्मेची शुद्धी होते. एकादशीचे व्रत केल्याने पुण्यप्राप्ती होते अशी धार्मिक श्रद्धा आधीपासूनची आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक महिन्याची जी एकादशी असते ते प्रत्येक जण करतात. देवशयनी एकादशी विशेष का मानली जाते तर भगवान विष्णू योगनिद्रेत जातात अशी श्रद्धा आहे. चातुर्मासाची सुरुवात होते. त्याचबरोबर या दिवशी पंढरपूरची आषाढी वारी असते. देवशयनी एकादशीच्या दिवशी याच एकादशीला पूर्ण होते. लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. या दिवशी पण जप, दान आणि उपवासाला देवशयनी एकादशीला विशेष पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. विष्णूंनी वरदान मागण्यास सांगितले देवीला, तेव्हा देवी म्हणाली, जो मनुष्य माझ्या या दिवशी उपवास करून तुमची भक्ती करेल एकादशीच्या दिवशी, त्याचे पाप नष्ट व्हावेत आणि त्याला मोक्ष मिळो. भगवान विष्णूंनी आनंदाने वरदान दिले आणि म्हणूनच ही एकादशी दर महिन्याची असते. तिला खूप महत्त्व असते. त्याचबरोबर जी आषाढी एकादशी आहे, जी देवशयनी एकादशी आहे, ती शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असल्यामुळे तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले, तुझे नाव एकादशी असेल. हा दिवस माझ्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जाईल. याच दिवसापासून आषाढी देवशयनी एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. अशा प्रकारे जी आपली एकादशी आहे, एकादशी आणि देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढ एकादशी यामधील काय फरक आहे ते तुम्हाला समजलं असेल. एकादशी ही भगवान विष्णूच्या दिव्य शक्तीतून प्रकट झालेली एक देवी आहे. आणि जी आषाढी व एकादशी आहे, ही एकादशी भगवान विष्णूंना योगनिद्रेस जाण्याचा जो 4 महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यासाठीची ही पण तेवढीच महत्त्वाची एकादशी आहे. परंतु आपल्या वर्षभरातील ज्या एकादशी असतात तर त्या प्रत्येक एकादशीला हे वेगवेगळे त्याचे स्थान आहे. त्याचे पुण्य कसे भेटतात, काय भेटतात, त्याचे वेगळे काय नियम आहेत, काय आहे तर त्याची देखील वेगळी माहिती आहे. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पौराणिक जी कथा आहे, जी भगवान विष्णू आणि जो राक्षस होता त्याचा एकादशी देवीने जो वध केला त्याची जी कथा आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्यवस्थित सांगितलेली आहे. त्याचबरोबर याचे महत्त्व व व्रत म्हणजे जे एकादशी आहे ती आपल्याला दर महिन्याची एकादशी असते. तर ती कशी करायची, ती केल्यानंतर आपल्याला काय दान धर्म करायचे, त्याचे व्रत कसे काय करायचे, खाऊन पिऊन करायचे की कसे करायचे ते देखील मी तुम्हाला सांगितले. अन्नदान या दिवशी आपल्याला जप तप करायचे आहेत. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारच्या या सेवा आपल्याला या एकादशी असो किंवा
आषाढी एकादशी असो किंवा देवशेनी एकादशी असो या दिवशी करायचे आहे. काय टाळायचे आहे? मद्यपान, खोटे बोलणे या गोष्टी आपल्याला या टाळायच्या आहे. अशा प्रकारचा जो आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला, काय वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा कमी वेळात जास्त मी तुम्हाला यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा माझा स्वतःचा आवाज आहे. मी ही स्वतः कहाणी कमी वेळात कशी तुमच्यापर्यंत हे करायची ते विचार करून ही कहाणी मी तुम्हाला सांगितली आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.